प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण सीईटी 2024 ला आलेले पीवायक्यू बघतो आहोत। तर याच्याने तुम्हाला तुमच्या अभ्यासाला एक व्यवस्थित दिशा मिळणार आहे आणि कसे प्रश्न येतात याची पण तुम्हाला कल्पना येणार आहे आणि पीवायक्यू रिपीट होतात आणि त्यामुळे आपण ही पीवायक्यू ची सिरीज बघतो आहोत। तर चला तर मग वेळ न घालवता आपण सुरू करूयात। आता बघा, पहिला प्रश्न असा आहे, इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट फ्रिंज विड्थ इज 1.4 millimeter with light of wavelength 6000 Armstrong unit. If the light of wavelength 5400 Armstrong unit is used with no other change in the experimental setup, the change in fringe width is option A 1.26 millimeter, B 0.12 millimeter, C 0.13 millimeter and D 0.14 millimeter. आता तुम्हाला इनिशियल फ्रिंज विड्थ म्हणजेच W1 ही काय दिलेली आहे, 1.4 मिलीमीटर दिलेली आहे। त्याच्यानंतर इनिशियल वेव्हलेंथ काय दिलेली आहे, ती 6000 एंगस्ट्रॉम युनिट दिलेली आहे। फायनल वेव्हलेंथ काय दिलेली आहे, 5400 एंगस्ट्रॉम युनिट दिलेली आहे आणि तुम्हाला चेंज इन फ्रिंज विड्थ म्हणजे इनिशियल मायनस फायनल ही काढायची आहे। तर समजलं का काय दिलंय, काय विचारलंय? तर आता फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला असतो W that is equal to lambda d by d। मग आता बघा, हे दोन सोर्स आहेत S1 आणि S2 आणि त्याच्यातलं जे अंतर आहे ते d असतं आणि इथे स्क्रीन असतं आणि स्क्रीन मधलं आणि सोर्स मधलं जे अंतर आहे ते कॅपिटल D असतं आणि लाईट जो येणार आहे त्याची वेव्हलेंथ ही लॅम्बडा असते। समजलं का? आणि डिस्टन्स बिटवीन टू कन्सेक्टिव्ह डार्क बँड और ब्राइट बँड दॅट इज कॉल्ड ॲज अ फ्रिंज विड्थ। ही फ्रिंज विड्थ असते। बघा, 80% प्रॉब्लेम ह्या चॅप्टर वरचे याच फॉर्म्युलावर डिपेंड असतात आणि त्यामुळं हे सगळे नोटेशन समजून घ्या। आणि आणखी सोपी गोष्ट सांगते, जे सेंटीमीटर किंवा मीटर मध्ये दिलेलं असतं ते कॅपिटल D असतं आणि जे मिलीमीटर मध्ये दिलेलं असतं ते स्मॉल d असतं। मग आता बाकीचे सेटिंग सेम सांगितली आहे, म्हणजे फ्रिंज विड्थ आणि वेव्हलेंथ हे एकमेकाच्या कसे बदलतात, तर डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलतात। मग आपला फॉर्म्युला झाला बघा, फायनल फ्रिंज विड्थ डिवाइडेड बाय इनिशियल फ्रिंज विड्थ दॅट इज इक्वल टू फायनल वेव्हलेंथ डिवाइडेड बाय इनिशियल। हा मेन फॉर्म्युला झाला। त्याच्यामुळे आपण फायनल फ्रिंज विड्थ बरोबर इनिशियल गुणिले लॅम्बडा 2 बाय लॅम्बडा 1, मग ह्या व्हॅल्यू टाकून दिल्या। मग ही इनिशियल 1.4 होती बघा, ती टाकली। त्याच्यानंतर हे टाकले, हे 0 कॅन्सल झाले। आता इथं 6 ने जर डिवाइड केलं तर हे 10 आलं, हे 9 आलं। याचं मल्टिप्लिकेशन केलं 12.6 बाय 10 म्हणजे तुमची फायनल फ्रिंज विड्थ आली 1.26 मिलीमीटर। पण तुम्हाला चेंज विचारलाय म्हणजे W1 मायनस W2 दॅट इज इक्वल टू 1.4 मायनस द इनिशियल मायनस फायनल दॅट इज इक्वल टू 0.14 मिलीमीटर, जो करेक्ट ऑप्शन डी आहे। या पद्धतीने हे सोडवायचं आहे। समजलं का? पुढचा प्रश्न असा आहे बघा, इन अन इंटरफरन्स एक्सपेरिमेंट द nth ब्राइट फ्रिंज फॉर लाइट ऑफ वेवलेंथ लैम्बडा 1 into bracket n that is equal to 0, 1, 2, 3 continuously coincides with the mth dark fringe for light of wavelength lambda 2 inside bracket m that is equal to 1, 2, 3 continuously. The ratio lambda 1 by lambda 2 is option A m minus 1 by n, B 2m minus 1 by n, C 2m minus 1 by 2n and D 2m plus 1 by 2n. आता आपल्याला काय दिलेलं आहे, तर डिस्टन्स बिटवीन nth ब्राइट बँड त्याच्यासाठीचा जो फॉर्म्युला असतो तो n लॅम्बडा 1 d बाय d असतो। तर आताच मी तुम्हाला सांगितलं की d हे डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड स्क्रीन अँड दिस डिस्टन्स दॅट इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस। मग हे ब्राइट बँड साठी हा फॉर्म्युला झाला। मग डिस्टन्स बिटवीन mth डार्क बँड साठी फॉर्म्युला असतो 2m minus 1 divided by 2 into lambda 2 d by d।
मग आता हे दोन्ही इक्वल दाखवायचे आपल्याला. मग इक्वल दाखवल्यावर काय झालं, हे डी कॅन्सल झालं, हे डी कॅन्सल झालं आणि लॅम्बडा 1 बाय लॅम्बडा 2 दॅट इज इक्वल टू हे एन इकडे शिफ्ट झालंय आणि 2m - 1 बाय 2n ही जो करेक्ट ऑप्शन सी आहे. समजलं का? म्हणजे इथं आधी तुमचे फॉर्म्युले लर्न असणं हे खूप गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. व्हेन ए रे ऑफ लाईट एंटर्स ए ग्लास स्लॅब फ्रॉम एअर, ऑप्शन ए इट्स वेवलेंथ डिक्रीजेस, बी इट्स वेवलेंथ इंक्रीजेस, सी इट्स फ्रिक्वेन्सी इंक्रीजेस अँड डी नायदर इट्स वेवलेंथ नॉर इट्स फ्रिक्वेन्सी चेंजेस. मग आता बघा, जेव्हा रे ऑफ लाईट हा एअर मीडियम टू ग्लास मीडियम जातो तर नेहमी लक्षात ठेवायचं त्याची व्हेलॉसिटी डिक्रीज होते आणि जेव्हा कधी रे ऑफ लाईट हा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जातो त्याची फ्रिक्वेन्सी बदलत नाही. मग आपल्याकडे रिलेशन काय असतं, तर v दॅट इज इक्वल टू n लॅम्बडा. v1 ही एअर मधली व्हेलॉसिटी आणि लॅम्बडा 1 ही एअर मधली वेवलेंथ आणि n ही फ्रिक्वेन्सी. आता ग्लास स्लॅब मधली v2 ही व्हेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी तशीच राहिली आणि त्यातली वेवलेंथ लॅम्बडा 2. मग आता याच्यावरून काय झालं, जर फ्रिक्वेन्सी रिमेन्स अनचेंज्ड असेल तर व्हेलॉसिटी आणि वेवलेंथ एकमेकाच्या कसे बदलतात, डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये बदलतात. म्हणजे व्हेलॉसिटी जास्त वेवलेंथ जास्त, व्हेलॉसिटी कमी वेवलेंथ कमी. या मीडियम मध्ये ग्लास मध्ये व्हेलॉसिटी कमी झाली आणि म्हणून ग्लास स्लॅब मध्ये व्हेलॉसिटी डिक्रीज झाली, वेवलेंथ सुद्धा काय झाली, डिक्रीज झाली. करेक्ट ऑप्शन ए इट्स वेवलेंथ डिक्रीजेस. समजलं का? म्हणजे कन्सेप्च्युअल आहे बघा. आता एकदा पहिल्यांदा लक्षात ठेवायला थोडंसं हे होतं, म्हणजे एकदा माहित झालं की एका मिनिटात आपल्याला क्लिक करता येतं. समजलं का? आता हा प्रश्न असा आहे बघा. इन a Young's double slit experiment, the source is white light. One of the hole is covered by red filter and another by blue filter. In this case, option A, there shall be alternative interference fringes of red and blue. Option B, there shall be an interference fringes for red distinct from that for blue. C, there shall be no interference fringes and D, there shall be an interferences fringes for red mixing with one for blue. आता आपल्याला यंग्स एक्सपेरिमेंट मध्ये अरेंजमेंट अशी असते की हा जो यस सोर्स आहे हा व्हाईट लाईटचा आहे आणि हा ह्या दोन सोर्सेस वर पडतो, S1 आणि S2. मग आता इथं याला S1 ला रेड फिल्टर लावलं आणि S2 ला ब्लू फिल्टर लावलं. मग आता ह्या स्क्रीनवर इंटरफरन्स पॅटर्न दिसेल का? नाही दिसणार, कारण आपण कंडिशन काय पाहिलेली आहे. दी कंडिशन फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न इज दॅट दी टू सोर्सेस ऑफ लाईट शुड बी मोनोक्रोमॅटिक. मोनोक्रोमॅटिक म्हणजे दोन्हीची वेवलेंथ सेम पाहिजे. आता ब्लूची वेवलेंथ वेगळी आणि रेडची वेवलेंथ वेगळी. मग इथं पॅटर्न दिसेल का? नाही दिसणार स्क्रीनवर. आणि म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे तुमचा? सी, देअर शॅल बी नो इंटरफरन्स फ्रिंजेस. इतका सोपा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न असा आहे बघा. इन टेलिस्कोप फॉर अ गिवन वेवलेंथ the objective with large aperture are used for, option A, greater magnification, B, greater resolution, C, reducing lens aberration and D, ease of manufacture. मग आता बघा आपल्याला रिझॉल्विंग पॉवर, टेलिस्कोपच्या रिझॉल्विंग पॉवरचा फॉर्म्युला काय असतो? R, that resolving power that is equal to D divided by 1.22 lambda. मग R रिझॉल्विंग पॉवर आहे आणि D हे अपर्चर ऑफ दी ऑब्जेक्टिव्ह आहे. मग हे जर ग्रेटर असेल तर रिझॉल्विंग पॉवर सुद्धा कशी असणार आहे? ग्रेटर असणार आहे, कारण प्रपोर्शन कसं आहे? डायरेक्ट आहे. आणि म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे? बी, फॉर ग्रेटर रिझॉल्युशन. समजलं का? नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. ए डिफ्रॅक्शन पॅटर्न इज ऑब्टेन युजिंग ए बीम ऑफ रेड लाईट. If red light is replaced by blue light, then option A, no change in diffraction pattern. B, diffraction bands becomes narrow and crowded together. C, diffraction bands become broader and farther apart. And D, bands disappear. मग आता आपल्याला माहिती आहे की बँडविड्थचा फॉर्म्युला काय असतो? लॅम्बडा डी बाय डी.
मग लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ, डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड स्क्रीन, आणि दिस डी स्मॉल डी दॅट इज डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस. मग हे दोन जर कॉन्स्टंट असतील अरेंजमेंटसाठी तर बँडविड्थ आणि वेव्हलेंथ एकमेकाच्या कसे बदलतात, डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलतात. मग रेड लाईट ब्लूने रिप्लेस केला. आता रेड लाईटची वेव्हलेंथ मोठी असते, ब्लूची छोटी असते. मग रेड जर ब्लूने रिप्लेस केला तर वेव्हलेंथ डिक्रीज झाली. मग वेव्हलेंथ जर डिक्रीज झाली तर बँड्स काय झाले, नॅरो झाले. आणि म्हणून ऍज W decreases, band becomes narrower. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आहे, बी. डिफ्रॅक्शन बँड becomes narrow and crowded together. समजलं का? पुढचा प्रश्न आहे बघा. The intensity ratio of the maxima and minima in an interference pattern produced by two coherent sources of light is 9:1. The intensities of the light sources used are in the ratio option A 3:1, B 4:1, C 9:1 and D 10:1. मग आता मॅक्सिमम आणि मिनिमम इंटेन्सिटीचा रेशो हा 9:1 दिलाय. म्हणजे A1 + A2 डिवायडेड बाय A1 - A2 चा स्क्वेअर. मग आता स्क्वेअर रूट घेतलं आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली. मग आता कॉम्पोनंट आणि डिव्हिडंड करायचं. मग आधी न्यूमरेटर लिहायचा, मग प्लस मायनस साइन लिहायचं. इथं न्यूमरेटरला प्लस आणि डिनॉमिनेटरला मायनस, आणि खाली इथं डिनॉमिनेटर लिहून टाकायचा. आणि मग इकडे पण तसंच 3 आणि 3 लिहिलं आणि +1 आणि -1 केलं. मग आता हे झाले बघा ट्वाइस A1 डिवायडेड बाय ट्वाइस A2. ट्वाइस कॅन्सल झाले. A1 बाय A2 दॅट इज इक्वल टू 4/2 दॅट इज नथिंग बट 2. आणि आपल्याला इंटेन्सिटीचा रेशो काढायचा आहे. दिला काय, मॅक्सिमम आणि मिनिमम इंटेन्सिटीचा रेशो. आणि आता इथे इंडिव्हिज्युअल इंटेन्सिटीचा रेशो काढायचा आहे. तर I1 बाय I2 दॅट इज इक्वल टू इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड. म्हणजे A1 बाय A2 चा स्क्वेअर. मग A1 बाय A2 चा स्क्वेअर काय आहे, 2/1 चा स्क्वेअर दॅट इज 4:1. की जो करेक्ट ऑप्शन काय आहे, बी आहे. का इथं फक्त आहे ना व्हॅल्यू बदलतील. आलं लक्षात? इथं 16:1 देतील. मग आता डायरेक्ट तुम्हाला ह्या येता आलं पाहिजे बघा. कॉम्पोनंट आणि डिव्हिडंड करून आहे ना डायरेक्ट याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आणि न्यूमरेटर लिहून टाकायचं, प्लस मायनस 1 करायचं. समजलं का? जर समजा इथं 16:1 दिलं असतं तर इथं 4 + 1 आणि 4 - 1 झालं असतं. समजलं? या पद्धतीने करत राहायचं. पुढचा प्रश्न बघा. ए वेव्हफ्रंट इज ए सरफेस ऑप्शन ए perpendicular to the direction of propagation of light, B parallel to the direction of propagation of light, C without any specific orientation with the direction of propagation of light, and D which has nothing to do with the intensity of light. मग आपल्याला डेफिनेशन माहिती आहे वेव्हफ्रंटची. काय? ए वेव्हफ्रंट इज डिफाइंड ॲज ए परपेंडिक्युलर ड्रॉन ऑन दी surface of a wavefront to the direction of propagation of light. आणि म्हणून मग वेव्हफ्रंट म्हणजे काय, तर करेक्ट ऑप्शन ए परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ ए लाईट. तर समजलं का? डायरेक्ट थेरी ओरिएंटेड क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्हाला वेव्हफ्रंटची डेफिनेशन येत असेल तर तुम्हाला सहजासहजी उत्तर देता येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. Wavelengths of light used in a microscope are λ1 that is equal to 4800 Armstrong unit and λ2 that is equal to 6000 Armstrong unit. The ratio of their respective resolving powers corresponding to λ1 and λ2 is option A 5:4, B 4:5, C 9:1 and D 16:25. मग आपल्याला काय माहितीये की रिझॉल्विंग पॉवर आणि वेव्हलेंथ हे एकमेकाच्या कसे बदलतात, इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये बदलतात. मग आपल्याला रिझॉल्विंग पॉवरचा रेशो विचारलाय. मग इनव्हर्स म्हटल्यावर उलट घ्यायचं. R1 बाय R2 तर इनव्हर्स प्रोपोर्शन असेल तर λ2 बाय λ1. मग λ2 दिली आहे 6000 Armstrong युनिट आणि λ1 दिली आहे 4800. 0 0 कॅन्सल झाला आणि 12 5 जा 16 आणि 12 4 जा 48 म्हणजे 5:4. म्हणजे तुमचा हा R1 बाय R2 चा जो काही रेशो आलाय, सॉरी λ1 बाय λ2 नाही, तर हे R1 बाय R2 चा जो काही रेशो आहे तो आलेला आहे आपला R1:R2 दॅट इज 5:4. फक्त वेव्हलेंथचा उलट रेशो घ्यायचा. जेव्हा रिझॉल्विंग पॉवरचा रेशो विचारते तर दिलेल्या वेव्हलेंथचा उलट रेशो घ्यायचा. एवढं सोपं टेक्निक लक्षात ठेवा.
पुढचा प्रश्न आहे बघा. इन अ डिफ्रॅक्शन फ्रॉम अ सिंगल स्लिट द अँग्युलर विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्सिमा डज नॉट डिपेंड ऑन ऑप्शन ए wavelength of light used, B width of the slit, C distance of the slit from screen and D ratio of wavelength and slit width. आता बघा जेव्हा सिंगल स्लिटचं डिफ्रॅक्शन असतं तर ही जी सेंट्रल मॅक्सिमा आहे त्याची जी अँग्युलर विड्थ आहे त्याचा जो फॉर्म्युला आहे तो असतो थीटा सी दॅट इज इक्वल टू 2 × λ/a. तो कशावर डिपेंड नाही असं विचारलंय. मग आता इथे लॅम्बडा ही वेव्हलेंथ आहे, ए ही स्लिट विड्थ आहे आणि λ/a हे रेशो ऑफ वेव्हलेंथ अँड स्लिट विड्थ आहे. मग यातले तिन्ही ऑप्शन आहेत आणि चौथा कोणता आहे की ज्याच्यावर अवलंबून नाही ते काय आहे, डिस्टन्स ऑफ स्लिट फ्रॉम द स्क्रीन, की जो करेक्ट ऑप्शन सी आहे. तर या पद्धतीने तुमचं उत्तर सी येतं. कळलं? पुढचा प्रश्न आहे बघा. रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप कॅन बी इन्क्रीज्ड बाय इन्क्रीजिंग Option A, the diameter of the eyepiece, B, the focal length of the eyepiece, C, the wavelength of the light used, and D, the diameter of the objective. मात्र रिझॉल्विंग पॉवरचा फॉर्म्युला काय असतो तर R is equal to D divided by 1.22 लॅम्बडा. मग हा काय आहे तर डायमीटर ऑफ दी ऑब्जेक्टिव्ह आहे. मग वेव्हलेंथ ही इन्क्रीज करून चालेल का? इनव्हर्स प्रपोर्शन आहे. जर रिझॉल्विंग पॉवर वाढवायची वेव्हलेंथ डिक्रीज करावी लागेल. मग शेवटी ऑप्शन कोणता राहिला डी, की काय वाढवावं लागेल तर डायमीटर ऑफ द ऑब्जेक्टिव्ह जर वाढवला तर रिझॉल्विंग पॉवर वाढणार आहे. म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे डी, द डायमीटर ऑफ द ऑब्जेक्टिव्ह. समजलं का? तर बघा आजच्या ह्या PYQच्या सिरीजच्या भागात वेव्ह ऑप्टिक्सचे खूप सारे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्याच्यानंतर बघा हे असे जे PYQ आहेत ते रिपीट होतात, त्यामुळे त्यातले शॉर्टकट काय आहेत ते लक्षात घ्या आणि अभ्यास करा. ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम. थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.